हॅलो नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मस्त राहा, स्वस्त राहा आणि आयुष्याचा आनंद घेत राहा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला थोडं उन्हाळा आता सुरू झालेला आहे आणि प्रत्येकाला उन्हाळ्यात चेहरा काळवंटो, स्किन काळवळलेली दिसते. खूप घाम येतो, बाहेर गेल्यावर घाम आला की आपण पुसतो घाम आणि मग त्यानंतर आपला चेहरा काळवळलेला दिसतो आणि हा प्रॉब्लेम सगळ्यांना येतो. त्यामुळे आपण आपल्या स्किनची काळजी कशी घ्यायची, म्हणजे तुम्ही जरी पार्लरमध्ये गेला, पार्लरमध्ये आपण काही रेग्युलर जाऊ शकत नाही, महिन्यातनं एकदा जातो, तर तरीही तुम्हाला नेहमी म्हणजे स्किन केअर हे तुम्हाला रुटीन ठेवलं पाहिजे आणि ते घरात तुम्हाला केलंच पाहिजे. ते केलं तर बघा तुमची स्किन खूप छान दिसेल. आणि ते काय करायचं तर साधे सोपे उपाय आहेत, घरगुती उपाय आहे. कुठेही जास्त खर्च करायचा नाही, कारण पार्लरमध्ये जाऊन आपण पैसे देतच असतो, मग घरामध्ये कशाला जास्त खर्च करायचा. त्यामुळे खर्च करायचा नाही आहे. तुम्हाला साधे सोपे उपाय काय आहेत ते मी आज सांगणार आहे. हे बघा, आता आपण रुटीन कसं करायचं आपण सकाळी उठल्यापासून बघू. आता तुम्ही सकाळी जेव्हा झोपून उठता त्यावेळेला तुम्ही चेहऱ्यावर येणारं पाणी म्हणजे बेसिनमध्ये वगैरे जे पाणी असतं ते थंडगार, सकाळी सकाळी तरी थंड येतं, तर ते पाणी तुम्ही असं एक 8-10 वेळा चेहऱ्यावर मारायचं आहे. असं हपके मारायचे आहेत त्याचे आणि स्वच्छ चेहरा हे करून टिपून घ्यायचा आहे. बरं, हे तुम्ही असं पाणी मारताना त्यावेळेला तुमच्या तोंडामध्ये पाणी घ्यायचं आहे. असं पाणी मारायचं आहे, म्हणजे तुमच्या तोंडामध्ये पण पाणी असलं पाहिजे. ते पाणी तुम्ही नंतर जेव्हा तुम्ही बाहेर टाकाल त्यावेळेला तुम्हाला जाणवेल की ते पाणी गरम झालेलं असतं. म्हणजे गरम म्हणजे असं गरम नाही होत, पण कोमट होतं थोडंसं. म्हणजे आपली ही उष्णता आहे ना चेहऱ्यातली, ती सगळी त्या पाण्यामध्ये उतरते आणि ते पाणी आपण नंतर बाहेर टाकून द्यायचं. असं तुम्ही 2-3 वेळा करा. तुमच्या चेहऱ्यात जे काही उष्णता आहे, रात्रभरात जी आपली उष्णता वाढते, तर ती तुमची उष्णता चेहऱ्यावरची निघून जाईल. हे सगळं केल्यावर चेहरा टिपून घ्यायचा आणि छान कुठचं मॉइश्चरायझर तुमच्याकडे असलं तर लावा, नसलं तर साधं 2 थेंब खोबरेल तेल घ्यायचं, कोकोनट ऑइल, आणि ते चेहऱ्याला सगळीकडे लावायचं. जर तुमची स्किन ऑइली असेल तर तेही लावू नका तुम्ही सरळ ॲलोवेरा जेल घ्या. आणि मी तुम्हाला नेहमी मागच्या वेळेला पण सांगितलं, ॲलोवेरा डायरेक्ट वापरायचा नाही. जो आपण आपल्या दारात जर लावलेला असेल, कुंडीत लावलेला असेल, तर तो काढून डायरेक्ट केसाला लावू शकता तुम्ही, पण चेहऱ्याला लावायचा नाही. का तर आम्हाला हे आमच्या पार्लरच्या कोर्समध्ये हे खास आम्हाला सांगितलेलं आहे की ॲलोवेराच्या खूप जाती असतात आणि कुठची जात चांगली आहे आणि कुठचा त्याचा जेल चांगला आहे आपल्याला माहीत नसतं. काही म्हणजे तुम्ही कोरफडीचा जेल तुम्ही लावला तर अशी खाज येते, त्यामुळे आपल्याला त्या जातीतलं काही कळत नाही. त्यामुळे सरळ ॲलोवेरा जेल विकत आणायचा, रामदेव बाबांचा, म्हणजे जेल काही जास्त महाग नाही, एवढी मोठी ट्यूब आहे, ते 100 रुपयाला वगैरे मिळते आणि ती अगदी तुम्ही चेहऱ्याला थोडं एवढं लावणार म्हटल्यावर 2-3 महिने आरामात मिळते. त्यामुळे 100 रुपये 2-3 महिने काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही ॲलोवेरा जेल लावा. तुमची तेलकट स्किन असेल तर, तुमची जर ड्राय स्किन असेल तर 2 थेंब तुम्ही खोबरेल तेल घ्या, बदामाचं तेल घ्या, तुम्हाला जे शक्य असेल ते तेल घ्या. आणि अगदी खोबरेल तेल, बदामाचं तेल नसलं, खोबरेल तेल तर सगळ्यांकडे असतं, पण नाहीतर आपलं साजूक तूप घरामध्ये असतं, ते थोडंसं बोटावर घ्यायचं, चोळायचं आणि आपल्या चेहऱ्याला लावायचं आणि मग तुम्ही बाकीची कामं करायला मोकळे होता. आता तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा काळपटपणा जाण्यासाठी मी सांगते की चेहरा खूप काळवंडलेला असतो आपला, उन्हामध्ये जातो. बरं, आता बऱ्याचशा बायका जॉब करतात, त्यामुळे त्यांना बाहेर जावंच लागतं आणि सकाळी जर 8:30-9 नंतर जर ऑफिसला जायला निघाले की ऊन हे लागतंच. आपल्या इकडे उन्हाळ्यात सकाळी 7:30-8 नंतर ऊन चांगलं म्हणजे तापायला लागतं. तर अशा वेळेला काय करायचं, तुम्ही सकाळी काम करता करता एक तर मी तुम्हाला सांगते, पहिलं म्हणजे तुम्ही क्लिन्झिंगसाठी म्हणजे आंघोळीला जायच्या आधी कच्चं दूध लावा. कच्चं दूध जास्त लागत नाही, 1 चमचा 1 टेबलस्पून दूध काढून ठेवलं तर तुमच्या चेहऱ्याला आणि हाताला पुरतं. कच्चं दूध लावा. ते एकदा ते राहू दे, ते काही असं राहिल्याने तुम्हाला काही असं ओढला बिडला जात नाही चेहरा. कच्चं दूध लावा. कच्चं दूध
ना म्हणजे अधूनमधून कच्चं दूध लावा, अधूनमधून दही लावा. दही नसेल तर ताक लावा, पण जास्त आंबट ताक नको. दही हे उत्तम क्लिन्झर आहे आणि दह्याने तुमचा काळपटपणा पूर्ण निघून जातो. तसंच कच्चं दूधसुद्धा एकदम क्लिन्झिंगचा इफेक्ट येतो. तुमची काय घाण वगैरे असेल तर ते निघून जातं. त्यामुळे कच्चं दूध लावा, दही लावा, दही नसलं तर ताक लावा, पण जास्त आंबट लावायचं नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर खूप काळवंडलेला चेहरा असेल तर टॉमॅटो, जर भाजी करता करता आपण टॉमॅटो कापला तर टॉमॅटो एक छोटी अशी गोल हे घेऊन ती सगळी चेहऱ्याला चोळा. एक तुमचा स्वयंपाक होईपर्यंत 10-15 मिनटं, अर्धा तास राहिलं तरी काय फरक पडत नाही. चेहऱ्याला चोळा. तुमचं काम करून घ्या. आंघोळीच्या आधी एक 10-15 मिनटं हे करा. तुमचं काम करून घ्या. तुमचं काम झालं, आंघोळीला जाल तेव्हा चेहरा धुवून टाका. तसंच काकडीचा पण एक चकती घ्या. आता हे काकडी सकाळी किसून घेणं, त्याचा रस काढणं, ते चोळणं एवढं जर घाईच्या वेळेला शक्य नसेल तर काकडी तुम्ही संध्याकाळच्या वेळेला लावा, घरी जेव्हा याल त्यावेळेला. पण हे दूध, दही, ताक किंवा टॉमॅटो हे तुम्ही रोजच्या रोज लावा. म्हणजे आज दूध लावलं तर उद्या दही लावा थोडंसं, त्यानंतर मध्येच टॉमॅटोची एक हे चोळा, किंवा काकडीचं कापून तुम्ही तुमच्या टिफिनला घेणार असाल तर त्याचे 1-2 तुकडे घेऊन ते चेहऱ्यावर चोळा. असं केल्याने तुमच्या चेहऱ्याचा म्हणजे जे टॅन असतं ना ते निघून जातं. आणि रोजच्या रोज हे केल्यामुळे तुमचं चेहरा असा काळवंडलेला दिसत नाही, सतेज आणि चांगला दिसेल. नक्की करून बघा. ह्याच्यासाठी तुम्हाला काही पैसे खर्च करायचे नाहीत. घरी होणारा हा उपाय आहे आणि अतिशय सुंदर इफेक्ट आहे आणि कुठचेही केमिकल्स नाही आहेत, कुठचाही खर्च नाही आहे. त्यामुळे हे नक्की करून बघा. आता हे झालं, तुम्ही आंघोळीला जाल त्यावेळेला हे सगळं करायचं आहे. आणि त्यानंतर आंघोळ करून आल्यावर आता बघा, उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो. त्यामुळे मग काय होतं की मॉइश्चरायझर लावलं तुम्ही तर खूप घाम येतो. त्यामुळे उन्हाळ्यासाठी वेगळं मॉइश्चरायझर मिळतं किंवा ऑइली स्किनसाठी वेगळं मॉइश्चरायझर मिळतं. तर ते तुम्ही आणा आणि ते थोडंसं मॉइश्चरायझर थोडंसं लावा. आणि सनस्क्रीन मात्र अगदी लावाच, कारण सनस्क्रीन हे उन्हाळ्यात बाहेर जाताना लावलंच पाहिजे. तुम्हाला वाटेल सनस्क्रीन मी छत्री घेऊन जाईन, मी हे करीन, मी ते करीन, पण सनस्क्रीनमुळे ना तुम्हाला खूप कारण नाही. उन्हाळ्यात जे सूर्याचे रेज येतात ना, किरणं येतात, त्यांनी आपला चेहरा नुसता काळवंडत नाही, तर चेहऱ्यावर सुरकुत्या पण लवकर येतात. त्यामुळे बाहेर जायच्या अर्धा तास आधी तुम्हाला कुठचंही सनस्क्रीन लावलंच पाहिजे. त्यामुळे हे सनस्क्रीन लावणं अगदी गरजेचं आहे. रोजच्या रोज उन्हात बाहेर जाताना तुम्हाला सनस्क्रीन लावलंच पाहिजे. तर ते तुम्ही सनस्क्रीन लावा आणि मग त्याच्यावर तुम्हाला काय लिपस्टिक, पावडर काय लावायचे असेल ते लावा. त्यानंतर त्याचं काही हे नाही. आता हे बघा, तुम्ही पार्लरमध्ये जात असाल, तुम्ही असा विचार कराल की अरे कुठे रोज हे करत बसायचं, पार्लरमध्ये जातोच ना, पार्लरमध्ये आपण सगळं व्यवस्थित करून येतो. माझं स्वतःचं पार्लर असल्यामुळे मला माहिती आहे की उन्हाळ्यात बायका आल्या की ते ब्लीच, फेशियल सगळं करून घेतात. हे तुम्ही कधी करता? महिन्यातनं एकदा करता. मग महिन्यातनं एकदा केलं आणि तुम्ही महिनाभर तुमच्या स्किनकडे लक्ष दिलं नाही तर ती छान राहील का? नाही राहणार. मोठ्या मोठ्या पार्लरमध्ये तुम्ही जरी हे केलं ना तरीही तुम्हाला रुटीन म्हणजे डेली रुटीनसाठी ते त्यांचे हे देतात, क्लिन्झिंग मिल्क देतात, मॉइश्चरायझर देतात आणि तुम्ही हे स्क्रब देतात. तुम्ही हे डेली रुटीनसाठी कर जाता. हे मी सांगायला विसरले की रेग्युलर नाही पण आठवड्यातनं 2दा स्क्रब हे करायला पाहिजे. ज्यांना स्किन त्यांची चांगली आहे, ब्लॅकहेड्स वगैरे नाही, त्यांनी एकदा केलं तरी चालेल. पण स्क्रब करताना खूप घासायचं नाही. अगदी हळू डेड स्किन काढणं हे स्क्रबचं काम असतं. त्यामुळे हळू करायचं. त्यामुळे ते वरची घाण डेड स्किन असेल ती निघून जाते. आता स्क्रब करताना तुम्हाला बाहेरचं आणलं अतिउत्तम आहे. तुम्हाला बाहेरचं आणायचं नसेल, सरळ मसुराची डाळ तुम्ही दळून घरामध्ये ठेवून द्या आणि त्याच्यामध्ये थोडं दही टाका. जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर त्याच्यामध्ये ग्लिसरीन टाका थोडंसं आणि बस हे तुम्ही चेहऱ्याला लावा. हां, आणि तुम्हाला जर बीटरूटची पावडर तुमच्याकडे असेल तर ती टाका, नाही तर मग एक थोडासा ज्यूस टाका बीटाचा
आणि हे बिटामुळे ना टॅन निघतं, हां हे पण लक्षात ठेवा. आणि मग हे सगळं मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला लावा आणि थोडं थोडं एक जरासं रोज वॉटरमध्ये भिजवा आणि थोडंसं असं तडतडायला लागला, असं व्हायला लागलं 1-5 मिनिटांनी की आंघोळीला जायच्या वेळेला असं 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 हळूहळू हळूहळू स्क्रब करायचं आणि धुवून टाकायचं स्वच्छ पाण्याने. ते झालं की वरती गार पाण्याचे हबके मारायचे. दॅट्स इट, बस संपलं तुमचं. आणि तुम्हाला बाहेरचं स्क्रब आणायची गरज नाही आहे आणि तुम्ही करून बघा. तुम्हाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण जे हे आहे मसुराची डाळ आहे ही रंग उजळवते नेहमी. तशीच हरभऱ्याची डाळ आहे, ही सुद्धा क्लिन्झिंग इफेक्ट आणि चांगलं देते हे. पण हरभऱ्याची डाळ सगळ्यांना सूट होत नाही, त्यामुळे हरभऱ्याची डाळ जर ॲलर्जी असेल तर मसुराची डाळ लावा. मसुराची डाळीचं काही तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर ह्याची डाळ लावा, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ लावा. आणि हे दोन्ही तुम्हाला चालत नसेल तर आपल्या सरळ तांदळाचं पीठ घरामध्ये असतं, ते तांदळाची पीठी घ्या, त्याच्यामध्ये बाकीचं हे सगळं टाका. ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांनी ग्लिसरीन टाका, ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी ग्लिसरीन नाही टाकलं तरी चालेल. थोडं दही टाका आणि रोज वॉटरमध्ये भिजवून हे तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावा. 8 दिवसातनं एकदा स्क्रब हे करायलाच पाहिजे, त्याशिवाय तुमची डेड स्किन निघणार नाही. आणि तुम्ही डेड स्किन तुमची निघाली नाही ना, तुम्ही महिन्यातनं एकदा पार्लरमध्ये जाणार आणि फेशियल करणार आणि मग त्यानंतर 4 दिवस तुमचा चेहरा खूप छान दिसणार. पण नंतर मग तुम्ही म्हणणार आहे परत काळवडलेला दिसतो. मसाज हे करणं गरजेचं आहे. पार्लरमध्ये जाऊन केलं तर छान रिलॅक्स वाटतं. तर त्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला सांगितलेला आहे की घरच्या घरी फेशियल कसं करायचं. तर तुम्हाला जायचं असेल पार्लरमध्ये रिलॅक्स व्हायला तर तुम्ही पार्लरमध्ये जाऊन करा, नाही तर तुम्ही घरीसुद्धा महिन्यातनं एकदा फेशियल केलं तरी चालतं. पण फेशियल जरी केलं असं नाही आहे की आता मी फेशियल करून आले आता मला महिनाभर काही बघायची गरज नाही, माझा चेहरा खूप चांगला दिसणार, असं होत नाही. तर तुम्हाला ही डेली रुटीन करायलाच पाहिजे. रोजच्या रोज क्लिन्झिंग व्हायलाच पाहिजे. आणि क्लिन्झिंग मिल्क आणलं तर अतिउत्तम आहे, नाही आणलं तर तुम्ही कच्चं दूध दही हे सुद्धा क्लिन्झिंगचा छान इफेक्ट देतो, म्हणजे त्यांनी सुद्धा क्लिन्झिंग खूप छान होतं. तर हे सुद्धा तुम्हाला करायला. तुम्हाला जर लाईट मेकअप करून म्हणजे ऑफिसला जाणार असाल तर लाईट मेकअप करून तुम्ही जाऊ शकता. संध्याकाळी आल्यावर बरं ह्याच्यामध्ये पण सांगते तुम्हाला, ऑफिसमध्ये आता बहुतेक चांगल्या मोठ्या मोठ्या ऑफिसमध्ये AC वगैरे असतोच, त्यामुळे खूप काही घाम येत नाही. ACने घाम येत नाही, चेहरा काळवंडत नाही, पण स्किन खूप ड्राय पडते. त्यामुळे स्किन ड्राय पडू नये ह्याच्यासाठी आपण काय करायचं आहे की ऑफिसमध्ये सुद्धा तुमच्या लंच टाईमला किंवा हे तुमच्याकडे मॉइश्चरायझर हे सगळं तुम्ही जवळ ठेवून द्यायचं. आणि जर तुम्ही लॅपटॉपवर किंवा ह्याच्यावर काम करत असाल तर ते रेज आपल्या त्वचेवर पडतात आणि त्याच्यामुळे थोडीशी स्किनला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे दुपारी लंचच्या वेळेला चेहऱ्यावर पाणी मारायचं, चेहरा टिपून घ्यायचा, मॉइश्चरायझर लावायचं आणि त्याच्यावर सनस्क्रीन लावायचं. सनस्क्रीन जर तुम्ही लॅपटॉपवर वगैरे काम करत असाल तर, नाही तर मग सनस्क्रीनची बाहेर जाणार नसाल तर एवढी गरज नाही. तर ते हे सगळं करायचं, कारण मध्ये हे परत तुम्हाला केलं ना तर छान तुम्हाला तुमचा चेहरा फ्रेश वाटेल आणि तुमचं काम आहे ना ते खूप छान होईल. हे आम्हाला ब्युटीमध्ये ही एक टीप होती की तुम्ही छान दिसला, नाक डोळे कसे आहेत ह्याला काही हे नाही आहे, पण तुमचा म्हणजे ड्रेसिंग तुमचं चांगलं असेल आणि तुम्ही स्वतः फ्रेश आणि चांगले दिसला की तुमचं काम पण चांगलं होतं. हे तुम्ही करून बघा की आपल्याला कामाचा उत्साह येतो. अचानक मग मैत्रिणी किंवा कोणी आपले कलिग्स वगैरे असतात ते म्हणतात अरे वा आज एकदम फ्रेश आणि छान वाटते, मग आपल्याला अजून उत्साह येतो. त्यामुळे हे रुटीन ठेवा तुम्ही की हे तुम्ही दुपारीसुद्धा थोडं करायचं. आणि संध्याकाळी घरी आल्यावर मग जे काय तुम्ही मेकअप लावला असेल तर पुसून घ्यायचा, चांगलं क्लिन्झिंग मिल्क वापरा. क्लिन्झिंग मिल्क नसेल तर घरी आल्यावर तुम्ही छान चेहऱ्यावर पाणी मारायचं, अगोदर चेहरा धुवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर थोडंसं 2 थेंब कोकोनट ऑइल घ्यायचं आणि ते सगळ्या चेहऱ्याला लावायचं आणि आपलं बाकीचं काम करायचं. ते चांगलं एक 5 मिनटं त्या चेहऱ्यामध्ये मुरलं की एक कॉटन घ्यायचा आणि त्यांनी सगळं पुसून घ्यायचं, त्याच्याबरोबर सगळा मेकअप निघून येतो
आणि हा तेलामुळे मेकअप म्हणजे आपला ड्राय पण पडत नाही स्किन. आणि सगळ्या अगदी डोळ्याचा म्हणजे खास करून मी तुम्हाला सांगते की डोळ्याला तुम्ही जे काय मेकअप करता, अगदी काजळ, आयलायनर, आयशॅडो जे काय लावता ते तुम्हाला व्यवस्थित झोपायच्या आधी काढलंच पाहिजे, नाहीतर तुमच्या डोळ्याखाली काळं काळं दिसायला लागतं ते राहिलं तसं तर. आणि डोळे असे सुजतात म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की तुम्हाला डोळे असे सुजलेले दिसतील. त्यामुळे डोळ्याचा मेकअप, आय मेकअप हा काढायलाच पाहिजे. आय म्हणजे सगळाच मेकअप काढायचा. काढून झाला मेकअप की छान चेहरा स्वच्छ, तुमचं कोणतं फेसवॉश असेल, तुम्ही डेली रुटीनला जे काही करत असाल तर ते वापरा. आणि तेही तुमच्याकडे काही नसेल तर सरळ आपलं डाळीचं पीठ किंवा मसुराच्या डाळीचं पीठ किंवा तांदळाचं जे काही पिठं आपल्या घरात असतात ती पिठं तुम्ही सरळ चेहऱ्याला लावून चेहरा स्वच्छ करा. तुमचा अगदी चेहरा स्वच्छ होईल. त्याच्यावर मॉइश्चरायझर लावा किंवा रात्रीचं तुम्ही झोपायच्या आधी नाईट क्रीम लावत असाल तर ते लावा आणि झालं. मग तुमचा हे असं तुम्ही रुटीन ठेवलं ना तर उन्हाळ्यात तुमचा चेहरा काळवंडलेला दिसणार नाही. चांगला सतेज, फ्रेश आणि एकदम सुंदर दिसेल चेहरा. म्हणून मी म्हणते की नाकडोळे असणं किंवा बाकीचं जे काय असतं आपलं रूप ते आपल्या हातात नसतं, पण आपल्याला फ्रेश ठेवणं, आपण छान दिसणं हे आपल्या हातात असतं. आणि त्याच्यासाठी थोडे कष्ट हे घ्यायलाच पाहिजे. बरं, आता हे तुम्ही ह्याचं बघितलं, चेहऱ्याचं बघितलं. हां, आणि दुसरं मला सांगायचं आहे की आंघोळीच्या वेळेला ना खूप साबण लावतात लोक. तर साबण असा भसा लावू नका. घाम येतो आपल्याला, ठीक आहे, पण एवढ्या चेहरा आणि गळ्याला तरी कमीत कमी कुठचं तरी तुम्ही पॅक तयार करा. म्हणजे पिठं तयार घ्या. म्हणजे तुम्ही डाळीच्या पिठात दही घालून घ्या, मसुराच्या डाळीच्या पिठात दही घाला. इवन तुम्ही तुमच्याकडे केळी असतील आणि ते जर पिकलेलं केळं असेल ना तर ते पिकलेलं केळं कुस्करून त्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ किंवा डाळीचं पीठ असं घालून त्याचं छान पॅक तयार करून तो पण चेहऱ्याला लावू शकता. केळ्याने सुद्धा स्किन खूप छान होते. तर असं तुम्ही वेगळे पॅक आता रोजच्या रोज वेळ नसेल तर तुम्ही फेसवॉश लावत असाल तर ते लावा, पण साबण चेहऱ्याला शक्यतो अधूनमधून कधीतरी लावा, रोजच्या रोज लावू नका. हे झालं आपल्या चेहऱ्याचं. आता तसंच केसांची पण आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. केसांची काळजी घ्यायची म्हणजे काय करायचं की घाम येतो आपल्याला. मग घाम आल्यावर अगदी रोजच्या रोज तुम्ही शॅम्पू करायला पाहिजे असं नाही आहे. रोजच्या रोज शॅम्पू केला नाही तरी चालेल, पण डोक्यावरनं पाणी साधं घेतलं पाहिजे. आणि ते पाणी खूप गरम घ्यायचं नाही. शक्य असेल तर थंड पाणी घ्या. तुम्हाला जर शक्य नसेल तर कोमट घ्या. काटामोड पाणी म्हणतात तसं कोमट पाणी घ्या डोक्यावरनं. त्यामुळे केसातला जो घाम आलेला असेल, ते काही जंतू असतील, बाहेरची धूळ घाण हे निघाली पाहिजे. ही जर निघाली तर म्हणजे केसांचं आरोग्य पण तुमचं चांगलं राहील. तसंच आठवड्यातनं 2दा-3दा, 2 दिवस आड किंवा आठवड्यातनं 2दा, जसं ज्याला वेळ असेल कसं असेल त्याप्रमाणे केस धुवा. आठवड्यातनं एकदा हेड मसाज कराच करा. अगदी छान वाटतं तुम्हाला. तुमच्या ह्या सगळ्यांना हे आपल्या नसा आहेत ना त्या सगळ्या मोकळ्या होतात हेड मसाज केल्यामुळे आणि रिलॅक्स वाटतं. तसंच मला दुसरं एक सांगायचं की सकाळी तुम्हाला काकडी लावायला, मी मगाशी काकडीचं सांगितलं तुम्हाला, काकडीचा रस म्हणजे किसून त्याचा ज्यूस घ्यायचा. आता आपण कोशिंबीर वगैरे करतो त्याच्यासाठी जर आपण किसणार असू तर त्याचा ज्यूस घ्यायचा थोडासा. किती एक 1-2 चमचे ज्यूस वाटीमध्ये काढून घ्यायचा. आपल्याकडे कॉटन हे असतात ते चेहऱ्याचे पुसायचे, तर ते कॉटन घ्यायचे आणि ते काकडीच्या रसात बुडवून तुम्ही एक 5-7-8 मिनटं डोळ्यावर ठेवायचे आणि सरळ शांत पडून राहायचं. हे काकडीचा रस डोळ्यावर ठेवल्यामुळे, आता मी बऱ्याच ठिकाणी बघितल्या अशा काकड्या गोल गोल कापतात आणि सगळ्या चेहऱ्यावर ठेवतात. तसं न करता काकडीचा रस आहे तो डोळ्यावर त्याचं हे कॉटन ठेवा आणि बाकी सगळं असं चेहऱ्याला लावून घ्या आणि झोपून राहा. सरळ 5-10 मिनटं झोपून राहायचं डोळे बंद करून. तुमच्या डोळ्याचं तेज वाढतं, डोळ्याला आलेला काळपटपणा निघून जातो आणि जे काही सतेज दिसायला लागतात डोळे, असे मलूल नाही दिसत, सुजवट मलूल असे नाही दिसत. कारण काम तर आजकाल सगळ्यांना लॅपटॉपवर करावंच लागतं. त्यामुळे हे सगळी काळजी
घेणं आवश्यक आहे. ही जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचं आरोग्य तर आहेच, पण तुमचं चेहऱ्यावरचं जे ग्लो आहे आणि केस तुमचे, हे तुमची पर्सनॅलिटी खूप छान दिसेल. आणि चांगलं राहा, चांगलं खा, खाणं पण चांगलं पाहिजे. ज्यूस घ्या, ताक घ्या, नंतर बाहेरचे कोल्ड्रिंक घेऊ नका आणि सात्विक आहार घ्या. ह्यांनी तुमचं आरोग्य खूप चांगलं राहील आणि तुम्ही पण खूप सतेज आणि सुंदर दिसाल. हे मी तुम्हाला सांगते, हे करून बघा. हे केलं तर नक्की. आणि ह्याच्यातनं आपल्याला जर छान दिसायचं आहे ना, तर आपल्याला हा वेळ काढलाच पाहिजे आपल्यासाठी. आपण बाकी सगळी कामं करतो ना, मग हे किती एक थोडं सगळं करण्यात एक 10-15 मिनटं लागतात. पण हे केलं ना, तर तुम्ही खरंच तुम्ही करून बघा. तुम्हाला पण खूप छान वाटेल, तुम्हाला उत्साह येईल कामाचा. आणि तुम्ही जर छान दिसलात, लोकांनी ते तुम्हाला म्हटलं की अरे वा, आज फ्रेश दिसते, छान दिसते, की आपल्याला काम करायला खूप सुंदर छान वाटतं आणि आपण उत्साहाने काम करतो आणि आपलं काम पण खूप चांगलं होतं. करून बघा. आणि तुम्हाला जर हे काही माझ्या टिप्स आवडत असतील, माझा व्हिडिओ आवडत असेल, तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण कमेंटमध्ये तुम्ही जर मला काही सांगितलं तर मला कळेल, नाही तर मला कळणार नाही की मी एवढं सांगते तुमच्यासाठी, पण तुम्हाला ते आवडते नाही आवडते हे पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.